हॅलो मित्रांनो, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजनेचे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. तर सगळ्यात पहिले जो जुना फॉर्म होता आणि नवीन फॉर्म होता त्याच्यामध्ये थोडेसे चेंजेस करण्यात आलेले तर आपण बघणार आहोत की नवीन फॉर्ममध्ये नवीन फॉर्म कसा भरावा आणि त्याच्यामध्ये कोणची माहिती टाकायची आहे, त्याच्यानंतर डॉक्युमेंट कोणचे लागणार आहे, सगळं आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आणि चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघू शकतात की हा नवीन फॉर्म ओपन झालेला आहे तुमच्या समोर, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा. एक नंबरला बघू शकतात महिलेचे संपूर्ण नाव, महिलेचे लग्नापूर्वीचे नाव, महिलेचे लग्नानंतरचे नाव नाव ज्यांचे लग्न झालेले आहे त्यांना लग्नानंतरचेही नाव इथं टाकावं लागणार आहे. आणि त्यांना अगोदर वडिलांकडचेही नाव इथे टाकावं लागेल. त्यानंतर त्यांचा जन्मदिनांक, अर्जदारांचा पत्ता, पत्ता म्हणजे जो आता ते जिथे राहतात तो पत्ता त्यांना इथे टाकावा लागेल. जसं ग्रामपंचायत, नगर परिषद, महानगरपालिका, त्यांचा पिन कोड क्रमांक तुम्हाला इथं टाकावा लागेल. त्यानंतर खाली बघू शकतात 4 नंबरला, 4 नंबरला तुमचं जन्म ठिकाण, कुठं तुमचा जन्म झालेला आहे, गावामध्ये झालेला आहे का, तालुक्यात झालेला आहे का, जिल्ह्यामध्ये झालेला आहे किंवा राज्यामध्ये झालेला आहे, ते तुम्हाला टाकावं लागेल. त्यानंतर 5 नंबरला तुमचा मोबाईल क्रमांक जो चालू आहे तो तुम्हाला इथं टाकावा लागेल. त्यानंतर तुमचा आधार क्रमांक, जो तुमचा आधार क्रमांक आहे तो तुम्हाला इथं टाकावा लागणार आहे. त्यानंतर महिलेचा जन्म परराज्यात झालेला असल्यास पतीचे जन्माचे ठिकाण, तर तुमचा परराज्यात जन्म झालेला असेल तर तुम्हाला तुमच्या पतीचे डिटेल टाकावं लागेल. गाव, शहर, तालुका, राज्य, जिल्हा, हे सगळे तुम्हाला इथे टाकावं लागेल. त्यानंतर शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेतला असेल तर तुम्हाला येस करावं लागेल या नो करावं लागेल. घेतला असेल तर किती घेतला असेल ते तुम्हाला इथं टाकावं लागेल. त्यानंतर वैवाहिक स्थिती कशी आहे, तुम्ही विवाहित आहे, घटस्फोट आहात, विधवा आहात, परित्यक्त आहात, निराधार आहात, अविवाहित आहात, तर हे तुम्हाला इथं टाकावं लागेल. त्यानंतर 10 नंबरला अर्जदाराचे बँक खाते असल्यास बँकेचे तपशील, हे तुम्हाला तुमच्या बँकेचे बँकेचे डिटेल्स तुम्हाला इथे टाकावं लागेल. टोटल तुम्ही बँकेचे नाव, बँक खाते धारकाचे नाव, बँक खाते क्रमांक, AFC कोड, हे सगळे तुम्हाला इथे टाकावं लागेल. त्यानंतर 11वा, आपला आधार क्रमांक बँक खाते जोडलेला आहे का, हे सगळ्यात पहिले तुम्हाला चेक करावं लागेल. आहे का नाही ते चेक करून घ्या. इथं असेल तर येस, हो करावं लागेल. आणि अर्ज 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 भरून घेणारी प्राधिकृत व्यक्ती, तर तुम्ही कोण सामान्य महिला, ग्रामसेवक, हे तुम्ही भरल्याच्या नंतर इथं सामान्य महिला, अंगणवाडी सेविका किंवा ग्रामसेवक, वाडा अधिकारी किंवा अंगणवाडी मदतनीस, प्रशिक्षिका, सेतू सुविधा केंद्र, ह्या ठिकाणी तुम्ही सबमिट करू शकता. त्यानंतर खालील सर्व कागदपत्रे अपलोड करण्यास यावी, तर त्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे. त्याच्यामध्ये डॉक्युमेंट लागणार आहे, तर त्याच्यामध्ये आधार कार्ड, आदिवासी प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, एक कंपल्सरी, तिन्ही पैकी एक डॉक्युमेंट तुम्हाला लागणार. आदिवासी प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचे 15 वर्षापूर्वीचे डॉक्युमेंट, जसे राशन कार्ड, मतदान ओळख प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, याच्यापैकी एक डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे. ठीक आहे. त्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र, पिवळे किंवा केसरी कार्ड, अर्जदाराचे हमीपत्र आणि बँक पासबुक, अर्जदाराचा फोटो, आणि महिला जन्म परराज्यात असल्यास पतीचे आदिवासी प्रमाणपत्र, 15 वर्षापूर्वीचे राशन किंवा मतदान ओळखपत्र, जन्म जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, एवढे तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहेत. आणि हे सगळं भरल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता की अर्जदारांचे हमीपत्र तुम्हाला मी घोषित करतो की माझ्या कुटुंबातील एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या पेक्षा अधिक नाही. तर त्यासाठी कसं झालं की तुम्हाला असं इथे क्लिक करावं लागेल. जसं क्लिक केलं की ते तुम्ही डिक्लेअर केलं असं गृहीत धरल्या जाईल. त्यानंतर माझ्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र नसल्यास मला पिवळे किंवा केसरी राशन कार्ड आधारित उत्पन्न प्रमाणपत्र सूट देण्यात यावी असेल तर तिथेही तुम्हाला असं क्लिक करावं लागेल. माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही तर त्याला ही क्लिक, नसेल तर सोडून द्यायचं, असेल तर क्लिक करायचं. मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा उपक्रम, महामंडळ
भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेत कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्त वेतन घेत नाही नसेल असेल तर तुम्हाला इथं असं क्लिक करावं लागेल. त्यानंतर मी बाह्य यंत्रणांद्वारे कार्यरत असल्यास कर्मचारी स्वयंसेवक कामगार कंत्राटी कर्मचारी असून माझे उत्पन्न 2.5 लाखाखाली पेक्षा कमी आहेत तर इथं क्लिक करावं लागेल. मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या दरमहा दीड हजार किंवा त्यापेक्षा दीड किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही तर तिथंही क्लिक करावं लागेल तुम्हाला. असं नाही घेतलेला तर इथं क्लिक करायचं. माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार नाही हे तर असू शकत नाही, ते भरणारच नाही, फॉर्म पण त्यांनी दिलेला आहे. तर नसेल तर इथं राईट क्लिक करायचं. माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमांचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक नाही नसेल तर असं राईट क्लिक करायचं. त्यानंतर माझ्या कुटुंबातील किंवा कुटुंबातील सदस्यांच्या नावावर 4 चाकी वाहन ट्रक वगळून नोंदणीकृत नाहीत तिथंही क्लिक करायचं. माझ्या कुटुंबातील एकापेक्षा जास्त विवाहित महिला या योजनेचा लाभ घेतलेला नाही तिथे क्लिक करा. त्यानंतर एक तुम्हाला OTP येईल, तो सबमिट करून तुमचं होईल. त्यानंतर केंद्र शासनाच्या विभागा विभागाशी माझ्या आधार KYC वर्ण पूर्ण करण्यास सहमती देत आहे असं तुम्ही अर्जात करा. त्यानंतर तुमचं नाव आणि तुमची सही, त्यानंतर स्थळ दिनांक नोट्स आणि उपयुक्त तुमच्या ऑनलाईन करता असलेले सगळे डॉक्युमेंट असे भरल्यास नंतर तुम्हाला एक SMS द्वारे सुद्धा पुष्टीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतर तुमचा अर्ज हा सबमिट होईल.